नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची जी काही कार्यपद्धती आहे, त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतचा आज एक 2 एप्रिल 2026 ला शासन निर्णय आलेला आहे. आता ही आपली पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे. सर्वांचं लक्ष त्या भरतीकडे आहे. केव्हा जाहिराती येतील, केव्हा प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या आपल्याला सूचना येतील. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीत आता अजून एक भर पडलेली आहे, ती म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत जी काही पदभरती आहे, त्या पदभरतीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. ते काय सुधारणा आहेत, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर पहा, हा शासन निर्णय आलेला आहे. सर्वांनी जी काही स्क्रीन आहे, ती स्क्रीन थोडीशी झूम करा किंवा क्वालिटी आहे, ती क्वालिटी हाय करा म्हणजे समजून जाईल तुम्हाला. आता यामध्ये तुम्हाला थोडंसं एक गोष्ट समजली असेल, की आपल्याला मागे एक 50 प्राधान्यक्रम लॉक करणार हा एक शासन निर्णय आला होता. म्हणजे आपल्याला जनरेट करता येतील भरपूर प्राधान्यक्रम, परंतु प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी 50च अशी मर्यादा दिली होती. आता ही मर्यादा किती झालेली आहे ती शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे आणि सर्वांच्या दृष्टीने ही गुड न्यूज आहे मित्रांनो आपल्याला. तर पहा, आपण सुरुवात करूया आपल्या या जी-आर काय आहे, काय सांगत आहे त्यासाठी. तर सर्वांनी आपला हाडके सर YouTube चॅनल आहे. सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत, तुमचे जे काही ग्रुप असतील सोशल मीडियाचे त्यावरती शेअर करा. मग आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत हा जो काही शासन निर्णय आहे, तो आलेला आहे. तर पहा, इथे शालेय शिक्षण क्रीडा विभाग त्यांनी सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीने हा शासन निर्णय आहे, तर तो 2 एप्रिल 2026 म्हणजे आजच हा त्यांनी निर्गमित केलेला आहे. आता इथे जे काही सांगितलेलं आहे त्यांनी पुढे वाचा म्हणून वगैरे, तर हे जे काय आहे, ते पत्र आहे त्यांचं. तर हे त्यांनी शालेय शिक्षण विभाग जे काय आहे, त्या विभागाला त्यानंतर जे काही आयुक्त आहेत शिक्षण त्यांच्या माध्यमातून हे केलेलं आहे. आपण थोडक्यात समजून घेऊया, ते शासन शुद्धीपत्रक काय आहे, ते समजून घेऊया. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे संदर्भ क्रमांक 1. संदर्भ क्रमांक 1 म्हणजे हा शासन निर्णय 20/1/2026 चा संदर्भ क्रमांक 1 हे समजायचं आपल्याला. तर त्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी, की येथील शासन निर्णयातील परिच्छेद 1 येथील तक्त्यातील अनुक्रमांक 2 येथे लागू करावयाची जी काही तरतूद आहे, या स्तंभात खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर हे जे काही महत्वाचं आहे ते आपण समजून घेऊया इथे. ठीक आहे. तर आता हे जो काय हा जो काही पॅराग्राफ आहे, हा खूप महत्वाचा पॅराग्राफ आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अगोदर काय सांगितलं होतं, ते सांगितले ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर येथे त्यांनी सांगितलं होतं, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय म्हणजे जी काही आपली मेरिटवर भरती होती ती आणि मुलाखतीसह म्हणजे संस्थेमध्ये जे काही मुलाखतीसाठी आपल्याला एकाच 10 प्रमाणात सुरुवातीला बोलवलं होतं. आता ते याचं एकाच 3 प्रमाण केलेलं आहे. तर या प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे जे काही प्राधान्यक्रम आले होते, ते सर्व उपलब्ध तुम्हाला दिसणार तुमचे. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त आता काय सांगितलं त्यांनी, आपल्याला प्राधान्यक्रम जे काय आहेत ना, म्हणजे आपल्या जे काही प्राधान्यक्रम आहेत, ते आपल्याला जेवढ्या ठिकाणी आपण पात्र आहे, तेवढे दिसणार. समजा 200 असतील, तर 200 दिसणार आपल्याला. परंतु ते येथे आपल्याला त्या 200 पैकी किंवा काही आले असतील, त्यापैकी एकूण आपल्याला फक्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे आपल्याला जनरेट भरपूर करता येतील. परंतु फक्त 50 प्राधान्यक्रमच आपल्याला लॉक करता येणार आहेत. पुन्हा पहा, येथे पहा 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजेच इथे काय सांगितलंय, तर हे जे काही 50 प्राधान्यक्रम आहेत, तर हे 50 प्राधान्यक्रम पहा आता, हे जे काही 50 प्राधान्यक्रम आहेत, हे 50 प्राधान्यक्रम तुम्हाला मुलाखतीशिवाय हे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे म्हणजे समजा मुलाखतीसह जे काय असतील त्याचे 50 प्राधान्यक्रम आणि जे काय तुमचे डायरेक्ट मुलाखतीशिवाय म्हणजे डायरेक्ट तुमचे मेरिटवर असतील त्यासाठी 50 प्राधान्यक्रम असे हे दोन्ही स्वतंत्रपणे असतील. म्हणजे एकूण तुम्हाला किती, तर 100च प्राधान्यक्रम देता येतील. कशासाठी, तर विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू हे महत्वाचं आहे. आता त्यामध्ये दुसरा मुद्दा काय सांगितलाय ते खूप महत्वाचं आहे बरं का. याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय सांगितलाय तो खूप महत्वाचा आहे. तर तो पाहू आपण इथे. तर त्यामध्ये असं सांगितलंय पहा, आता इथे हा जो काय पॅराग्राफ आहे, आता हा पॅराग्राफ मी थोडासा ब्ल्यू मध्ये केलेला आहे. हा पॅराग्राफ आपल्याला पाहायचा आहे. तर याच्यामध्ये
त्यांनी काय सांगितलंय तर उपरोक्त तरतुदी ऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी. पहा त्यांनी खूप महत्वाचं सांगितलेलं आहे की ही जी काही सुधारित तरतूद आहे ना ते तुम्ही पहा. तर याच्यामध्ये थोडस तुम्ही तर उमेदवारांना पहा उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह सर्वात महत्वाचं आहे पहा की मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय जे काय या निवडीच्या दोन्ही प्रकारातील जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. याचा अर्थ काय? तर तुम्ही ज्या ठिकाणी कॅपेबल आहात तुमचं डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल, एमएससी काय असेल ते आणि तुमचं टीईटी पेपर क्रमांक 1 पास 2 पास सगळं जे काय असेल ते सगळं जे काय प्राधान्यक्रम आहेत ना तुम्ही जिथे जिथे पात्र आहे ते सगळं दिसणार तुम्हाला. ते प्राधान्यक्रम तुम्हाला तिथे दिसणार. तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम किती 100 प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी तुम्हाला किती सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. पहा आता इथे मुद्दा काय आहे तर समजून घ्या तुम्ही. सगळ्यात महत्वाचा मुलाखतीशिवाय म्हणजे जे काही तुम्हाला तुमचं मेरिटवर तुमचं जे काही तुम्हाला शाळा भेटणार आहेत जिथे तुमची निवड होणार आहे आस्थापन होणार आहे तेथे किती तुम्हाला 100 प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करता येणार आहेत. 100 मुलाखती शिवाय म्हणजे तुमचं जे काय विदाऊट इंटरव्ह्यू आहे तुमचं तेथे आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू तिथे तुम्हाला किती फक्त 50च प्राधान्यक्रम लॉक करता येणार म्हणजे असे एकूण तुम्हाला तिथे 150 प्राधान्यक्रम आता तुम्हाला लॉक करता येणार. हे खाली पाहू आपण पुन्हा एकदा खाली पाहूया आपण. तर येथे काय सांगितलेलं आहे त्यांनी आता ते पण आपण पाहूया. तर सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या जे काही ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर संकेतस्थळावर जे काही ते प्रसिद्ध करणार आहे त्याचा संकेतांक पण येथे मी बघा ग्रीन मध्ये ही केलेला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीनेच ही केलेला आहे आणि जे काय आहेत ते उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे. आता येथे खाली त्यांनी सांगितलेलं आहे. हे जे काय आहेत ना त्यांनी तिथे ते पाठवलेलं आहे. तर हे काय महत्वाचं नाही पण पुन्हा एकदा आपण थोडस जर पाहिलं आपण तर येथे समजून घेऊ आता. मी पुन्हा थोडस येथे पहा हा कलर करतोय पिवळा कलर करतोय. आपण समजून घेऊया पुन्हा एकदा थोडस. तर येथे जी काय आता ही पदभरती आहे तर आपल्याला एक शासन निर्णय आला होता. कधी आला होता? तर येथे 20/1/2026 ला शासन निर्णय आला होता. 20/1/2026 ला. त्यामध्ये काय सांगितलं होतं? तर तुम्हाला फक्त किती प्राधान्यक्रम असतील? 50 प्राधान्यक्रम विथ इंटरव्ह्यूला आणि विदाउट इंटरव्ह्यूला 50 प्राधान्यक्रम असतील. पण आता त्यांनी बदललंय. आता त्यांनी थोडक्यामध्ये काय केलेलं आहे? तर समजून घेऊ आपण ते. त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर पहा की ठीक आहे. त्यांनी असं सांगितलं आता की जे काय तुम्हाला प्राधान्यक्रम आहे जे तर ते एकूण पहिले 50 होते. आता तुम्हाला जी काही मुलाखतीशिवाय तुमच्या गुणवत्तेवर तुमचं मेरिटवर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम असतील तेवढे उपलब्ध होतील. परंतु त्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करता येतील. म्हणजे ते पहिले 50 होतं आता 50 वाढून म्हणजे 100. त्यानंतर दुसरा विषय मुलाखतीसह म्हणजे जे काही तुमचं विदाऊट इंटरव्ह्यू सॉरी विथ इंटरव्ह्यू आहे तुमचं. तिथे तुम्हाला मुलाखतीमध्ये तुम्हाला पहा तुमच्या जे काय आहे तो उमेदवार त्याच्या सोयीनुसार एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे असे तुम्हाला आता येथे हा बदल केलेला आहे. तर मित्रांनो हा जो काही शासन निर्णय आहे तो पहा तुम्ही पुन्हा एकदा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या काही आवश्यक सुधारणा केलेल्या आहेत तर ह्या सुधारणा केलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर सर्वांनी हा जो काही शासन निर्णय आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि महत्वपूर्ण म्हणजे याचे तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम लॉक करायचे होते त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा शासन निर्णय आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती होती या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही शिक्षक भरती होती त्यासाठी आता ज्या पदभरती आहेत त्याच्यासाठी आता हालचाल चालू झालेली आहे. कालच आपण पाहिले ते मी व्हिडिओ बनवला होता. ते आता सुरुवात झालेली आहे आता. जी काय संच मान्यता आहे, जी काही बिनधास्त त्याची सूचना दिलेल्या आहेत आयुक्त साहेबांनी. त्यामुळे निश्चितपणाने हे पवित्र पोर्टल शिक्षक भरती लवकरात लवकर होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. मित्रांनो आपला हाडके सर हा युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ सरांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.